रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगलीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसेंची थोड्याच वेळात बैठक. भुसेंचं नागरिकांना शांततेचं आवाहन. कालच्या तणावानंतर शिर्डी, नाशिकमध्ये तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये आता शांतता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं वातावरण नियंत्रणात. तर रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल. रामगिरी महाराजांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली. रामगिरींच्या नाशिकमधील घराबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात. अनुचित प्रकार टाळण्यासाठी वाढवली आहे सुरक्षा. वादग्रस्त विधान करणारे भाजपचे चमकोगिरी संत तेढ निर्माण करणाऱ्याला समर्थन नाही. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज पुणे दौऱ्यावर. आज अधिकृतपणे लॉन्च सोहळा. मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह इतर नेतेही राहणार उपस्थित. आज दुपारी भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक. अमित शहा, राजनाथ सिंग यांच्यासह जेपी नड्डांच्या घरी उपस्थितीत याच वेळेस होणार बैठक. तर बैठकीच्या समारोपावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहण्याची शक्यता. आमदार कपिल पाटील यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. कपिल पाटील मवियावर नाराज असल्याच्या चर्चा. भेटीनं चर्चांना उधाण. दादर रेल्वे स्थानकावर सापडलेला मृतदेह प्रकरणात मोठा ट्विस्ट. मूकबधीर हत्या प्रकरणी बेल्जियममध्ये राहणाऱ्या व्यक्तीला नोटीस. तर बेल्जियमच्या रहिवाशींचा हत्येत सहभाग असल्याची माहिती समोर. पनवेलमधील कळंबोली सर्कलजवळ केमिकल टँकर उलटून भीषण अपघात. अपघातात महिला दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. तर अपघातामुळे वाहनांच्या 2 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा. कोलकाता रेप मर्डर प्रकरणी आयएमएनं जाहीर केलेला संप सुरू. ओपीडी आणि ओटी सेवांवर देखील मोठा परिणाम होण्याची शक्यता.